श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2046व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/11/1996, बैठक क्रमांक 202, दिनांक 12/7/1995 रोजी परमपूज्य गुरुदेवांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व सत्संग मंडळांच्या तर्फे झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेला अनुग्रह। या अनुग्रहात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, शिवाने अवतार घेतले हे माहिती आहे, फक्त शंकराचार्यांच्या रूपाने ते जन्माला आले आणि ते सुद्धा गुरु स्वरूपातच आले। एवढी ही गुरुपरंपरा श्रेष्ठ असल्यामुळे आणि तीच परंपरा आहे। शृंगेरी पीठाचे शंकराचार्य ज्या वेळेला नगरला आले होते तेव्हा त्यांच्या मुखातली ही वाक्य आहेत की आम्ही आमच्या घरी आलो आहोत, घरी यायला कोणाला विचारायचं काय कारण आहे। त्या वेळेला बाहेर बसून मी ते ऐकत होतो, ते कोणाच्या घरी आले, पण नंतर लक्षात आलं की ते आपल्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आणि शृंगेरी यांचे संबंध कमळ आणि सूर्य असे आहेत। सूर्य उगवला की कमळ उमलतं, पण मावळला तर काय होतं हे सांगितलं नाही, पण आपल्याला ते माहितीच आहे। इतके दृढ संबंध त्यांचे आणि या परंपरेचे आहेत। ही परंपरा सामान्य समजू नका तुम्ही, ही परंपरा अतिशय श्रेष्ठ परंपरा आहे। तुम्हा सर्वांना याची प्रचिती बहुतेकांना आलेली आहे की स्मरणाने काय होतं, स्वार्थार्थ हाका मारल्या तर काय होतं, स्वार्थ नसताना हाका मारल्या तर काय होतं, हे बहुतेकांना माहिती आहे। कदाचित इथे स्वार्थी कोणीही नसेल आता, तेव्हा स्मरण कधी सोडू नका, चरणही कधी सोडू नका। तुमचा महत्त्वाचा भाग काय असेल तर आपल्याला दर्शनाला जायचंय। आपण दर्शनाला गेलो, आपल्याशी 2 शब्द बोलले की आपल्याला 2 शब्द ऐकायला मिळाले, पुरे झालं। तुमच्या काही तक्रारी आहेत त्या मला सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही, तेवढे या देहाला श्रेष्ठत्व आहे। या देहाला श्रेष्ठत्व असल्याशिवाय तुमच्या स्वप्नात येणं शक्य नाही। देहाला श्रेष्ठत्व नसेल तर स्वप्न पडणं शक्य नाही, दर्शन होणं शक्य नाही। तुम्ही कोणीही अजून माझ्या स्वप्नात आलेले नाहीत। मी रोज वाट पाहतो, आज तरी गोळेसाहेब स्वप्नात येतील, उद्या मांगीला येतील। माझ्या बोलण्याचा हेतू असा आहे की हे जे श्रेष्ठत्व आहे ते अनायासा तुम्हाला लाभलेले आहे। त्याचा लाभ हा अमोल ठेवा आहे, तुमच्या जीवनामध्ये हा निरंतर टिकवा। साधारणपणे मी काल का परवा इथे मी सांगितलं की शिष्यांचं मागणं असं असावं की आपल्या चरणी आम्हाला मुक्ती द्यावी। तुम्ही हयात असताना तरी आमचा देह सुटावा, तुम्ही नसताना आम्हाला आश्वासन तरी द्या की मी तुला माझे चरणाजवळ मुक्ती देईन। असा परवा हा विषय इथं सांगितला। तुमचं सर्वांचं मागणं हेच असावं की आमच्या जीवनात आम्हाला कृतार्थतेची भावना येऊ द्या, कृपा काय असते ती अनुभवायला येऊ द्या। शक्तीचा अनुभव जर आम्हाला घेता आला तर आमच्यासारखी सद्भाग्य असलेली माणसं आम्हाला पाहायला मिळायची नाहीत। माझी तुमच्यापासून एक मोठी अपेक्षा आहे की तुमच्याकडे पाहून जर इतर लोक सुधारले तर मला फार आनंद होईल, किंवा तुमच्या शिष्यांचं वागणं, तुमच्या शिष्यांचं बोलणं, तुमच्या शिष्यांची पद्धत मला अतिशय प्रिय आहे आणि त्यातूनच हा बोध मी घेत असतो। असं वातावरण जर तुम्हाला निर्माण करता आलं तर अवश्य करा। कोणालाही फसवू नका, कोणाला बोलू नका, कोणाची मनं दुखवू नका। बोलण्याचा अधिकार मला आहे, तुम्हाला नाही। कोणालाही दुखावलं जाईल असं काहीही करू नका आणि यातून तुमच्या सहवासाने इतरांनाही आनंद मिळू द्या। त्यांनी मला येऊन सांगितलं पाहिजे की हां तुमच्या सत्संगाची पद्धत काय सुंदर आहे, ही माझी तुमचेकडून अपेक्षा आहे। तुम्हाला मी गुरुपत्र दिले आहे असं करू नका।
की तुम्ही आशीर्वाद देताना आता त्या गुरुकडे जायची आवश्यकता नाही, आता आमचेकडे या असं काहीही करू नका. जोपर्यंत आपले गुरु हयात आहेत तोपर्यंत तो आपला आदर्श आहे. त्यांच्याच भेटीनं आपल्या मनाला शांती लाभणार आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आपलं चांगलं होणार आहे. आणि यातून मग मी सांगितलं की तुम्ही सर्वांनी अपेक्षा करावी की आमच्यावर कृपादृष्टी राहू द्या. आमच्या हातानं चुका होणारच. मी सुद्धा कबूल करतो, मानवी देह आहे, ते होतंच. मानवी देहाने चुका नाही करायच्या तर कोणी करायच्या, पण त्याचा अर्थ उद्यापासून रोज चुका करा असाही नाही. आपण आता जे कार्य हाती घेतलेलं आहे ते तुम्ही सत्संगाचे लोक प्रयत्नशील आहात हे माझ्या कानावर रोज येतच आहे. असंच कार्य करा. पुढच्या 96च्या दत्त जयंतीला आपण बांधकामाला सुरुवात करणार आहोत. या पुढची 96ची भूमिपूजनाची दत्त जयंती असेल आणि त्याच दिवसापासून कार्याला सुरुवात करण्याचा माझा मनोदय आहे. हा मनोदय तुम्ही पराकाष्ठेने पूर्ण करा. माझे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहेत. तुमचे सर्वांचे कल्याण होईल. श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 16/11/1996 बैठक क्रमांक 202. परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज. भाग 50. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. आपल्या धर्माचे मूळ नाव सनातन वैदिक धर्म आहे. सनातन म्हणजे शाश्वत, म्हणूनच त्याला मर्यादा आल्या आहेत. विश्वामध्ये हा एकच धर्म असा आहे की तो येथे शाश्वत रूपाने कायम राहणार आहे, कारण हा धर्म भगवंताने स्वतःच स्थापन केला आहे. इतर जे तुम्हाला धर्म वाटतात ते सर्व धर्म नसून एक प्रकारे पंथच आहेत. मूळ शास्त्राप्रमाणे न वागता ज्यांना स्वैरवृत्तीने जीवन जगायचे असते अशी समविचारांची माणसे एकत्र येऊन पंथ निर्माण होतात. अशा पंथांच्या कार्याला, जीवन पद्धतीला कसलाही शास्त्राचा आधार नसतो. आपल्या मूळ सनातन वैदिक धर्माला विरोध करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी भगवंत स्वतः अवतार घेऊन या भूमीवर येत असतात. आद्य शंकराचार्यांचाही अवतार याच कार्यासाठी झाला होता. या कार्यालाच धर्मसंस्थापन असे म्हणतात. हे कार्य फक्त भगवंतच करू शकतात. म्हणूनच गीतेमध्ये भगवंतांनी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगयुगे असे गीतेत सांगितले आहे. धर्माचरण करणाऱ्यांना जे त्रास देत असतील त्यांचा नायनाट करून त्यांना संरक्षण देण्याचे काम भगवंतांनी प्रत्येक अवतारात केलेले आपल्याला दिसून येईल. दुष्ट शक्तीचा, असुरांचा, राक्षसांचा नाश करणाऱ्या व्यक्ती व त्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती जर स्वतः पापी ठरत नसतील तर अशांच्या संवाराने त्या व्यक्तींना पाप लागत नाही. यालाच धर्मयुद्ध म्हणतात. भगवंताने अर्जुनाकरवी दैत्यवृत्तीच्या कौरवांचा जो नाश केला तो याच मार्गाने केला व धर्मशास्त्राप्रमाणे वागणाऱ्या पांडवांचे संरक्षण केले. म्हणूनच महाभारतातील कुरुक्षेत्रावर घडलेल्या युद्धाला धर्मयुद्ध असे म्हणतात. व त्या युद्धामध्ये धर्माचरण करणाऱ्या पांडवांना छळणाऱ्या त्याच्या चुलत बंधू आप्तेष्टांना मारल्याने अर्जुनाला व त्याला मदत करणाऱ्या भगवंतांना पाप लागले नाही. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीतही तेच आहे. रावणासारख्या दैत्याचा नाश करण्यासाठीच त्यांचा अवतार झाला होता. उत्तम धर्माचरण करून आदर्शवत जीवन जगणाऱ्या प्रभू रामचंद्रांना त्रास देण्याची बुद्धी दैत्यवृत्तीच्या रावणाला झाल्यानेच त्याचा नाश प्रभू रामचंद्रांच्याकडून घडला. अशा हत्येने पाप लागत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.